सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिक्षकांच्या मागणीसाठी येवल्यात विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन बघायला मिळते। नाशिकच्या येवला तालुक्यातील राजापूर येथे इयत्ता पहिली ते चौथी वर्ग असून देखील केवळ 2 शिक्षक कार्यान्वित आहेत। त्यातील एकाने रजा घेतले असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी येवला पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातच शाळा भरवली आहे। यानंतर शिक्षणाधिकारी यांच्या दालनात दुपारचे भोजन देखील केले। जोपर्यंत शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला होता। दरम्यान प्रभारी गट शिक्षणाधिकारी संजय कुसळकर यांनी पटसंख्याअभावी शिक्षक देता येणार नाही असे स्पष्ट केले। पालकांनी विद्यार्थ्यांनी आपल्या पंचायत समितीचे आंदोलन केलं, काय नेमकी त्यांची प्रमुख मागणी आहे, कसं जिल्हा परिषद शाळा हवालदार वस्ती या ठिकाणी शाळेचा पट हा 17 आहे आणि त्या ठिकाणी 2 शिक्षक कार्यरत आहेत। त्यातील एक शिक्षक सध्या रजेवर गेलेले आहेत, त्यामुळे त्यांनी दुसरा शिक्षक मिळावा म्हणून या ठिकाणी अर्ज दिलेला होता। तथापि अर्ज दिलेला असल्यामुळे आम्ही त्यांना त्यावेळेस सांगितलेलं होतं की तो रजेवरचा शिक्षक येईल, तथापि आम्ही एखादा शिक्षक देण्याचा प्रयत्न करतोय, परंतु तरीसुद्धा त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। नियमाने जर पाहिलं तर हे आंदोलन त्यांना करता येत नाही, कारण त्या ठिकाणी 17च पट आहे आणि 2 शिक्षक ऑलरेडी कार्यरत आहेत, त्यामुळे नियमाने दुसरा शिक्षक देता येत नाही। प्रयत्न आम्ही करणार आहे, पण आंदोलन करत असतील तर नियमात बसत नाही। या प्रसंगी समाधान आव्हाड, दिलीप धात्रक, सुभाष वाघ, नितीन केदार, गणेश आव्हाड, दीपक सानप आदी पालक उपस्थित होते। माझे नाव दिलीप पाटील धात्रक। आमचे जी मुलं आहे हवालदार वस्ती शाळेवर पूर्ण मुलं शिकतायत। तर त्या शाळेमध्ये ज्यावेळेस ऑनलाईन बदली झाली त्यावेळेस पहिले 2 शिक्षक होते। आता तेथील एक जे महिला शिक्षक आलेली आहे तिने आल्यावर 2 दिवस हजर राहून लगेच 3 महिन्याची रजा टाकली। आता तिथे फक्त एक शिक्षक उपलब्ध आहे, त्यामुळे एक शिक्षकाला 4 वर्गाचा 4 सांभाळावा लागतो। त्यांच्याकडे मुख्याध्यापकाचं पण काम आलेलं आहे आणि वरतून बेलोचं पण काम आलेलं आहे, त्यामुळे त्या शिक्षकांना पूर्ण जेवढे 4ही वर्गांना ज्ञानदान करणं हे शक्य होत नाहीये। त्यामुळे आमची मुलं अडाणी राहत आहेत। त्यासाठी आम्हाला दुसरा शिक्षक लवकर उपलब्ध करून द्यावा ही आमची प्रशासनाकडे विनंती। तालुक्यातील राजापूर या गावामध्ये येवला तालुक्यातील राजापूर या गावामध्ये हवालदार वस्ती शाळेवरती शिक्षक नसल्यामुळे मुलं वंचित राहत आहे। तर आमची एवढीच मागणी आहे का लवकरात लवकर शिक्षक त्यांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांना लवकर नियुक्ती करावी, तिथं बदली करून एखादा शिक्षक अवेलेबल करून द्यावा, एवढीच आमची मागणी आहे। नमस्कार, माझे नाव आराध्या आहे, मी राजापूरचे आहे। माझ्या शाळेचे नाव हवालदार वस्ती आहे। आम्हाला शिक्षक द्या। शिक्षक नसले तर आम्हाला ज्ञान कसं मिळेल ही माझी विनंती आहे। आम्हाला शिक्षक द्या हीच माझी विनंती आहे ना। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।